सो हेलो गाइज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो गाइज एक महिनाभरानंतर आज आपला ब्लॉग येतोय. कारण पण तसंच आहे, कारण आज आहे 31 डिसेंबर. परत आपण आणि आपली टीम म्हणजे सेम टीम आहे, 4 मेंबर. आज आपण चाललेलो आहे 31 सेलिब्रेट करण्यासाठी. कुठं जातोय, काय करणार आहे, सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणार आहे. बाकी गाइज, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपले पहिले ब्लॉग जर बघितले नसतील ते सुद्धा जाऊन बघा. सॉरी. A few moments later. गाइज कॅब आली आपली. बस शदू बस जा. गाइज शदू बसली पुढं, वरती गौरी वेव कर. बाकी गाइज आता आमचं आहे ना, म्हणजे असं ठरलं की आपण पवना वगैरेला पण जाऊ. आता सध्या तरी शदू जाणार आहे. कुठे शदू? जयपूरला. हा, शदू जाणार आहे जयपूरला 10 दिवसासाठी ना. 10 दिवसासाठी जाणार आहे शदू. बाकी गाइज आपण पण आता आमचं जस्ट ठरलं की आपण पण जाऊ पाहुणाला. म्हणजे एक छोटीशी मिनी ट्रिप आपली होईल न्यू इयरची 2026 मधली. तर आम्ही असं चाललं आता, बघू जर झालं तर ब्लॉग तर असलच, नो डाऊट. बाकी गाइज आज आम्ही जिकडे चाललोय 31 सेलिब्रेट करण्यासाठी, हा प्लॅन आमचा 31चा नव्हता. ठीक आहे, हा प्लॅन आमचा होता 30-29 तारखेचा असं काहीतरी होता. पण तो कॅन्सल म्हणण्यापेक्षा पोस्टपोन केला आम्ही. मग ठीक आहे 31ला जाऊ. आम्हाला 31ला यासाठी नव्हतं जायचं, कारण रोडवर तर आता गर्दी वगैरे असेल आणि रेस्टॉरंट बार वगैरे फुल पॅक असतील, त्यामुळं म्हणून आम्ही प्लॅन केला होता की 29 किंवा 30ला जाऊ. पण कॅन्सल झालं कारण मला यायला उशीर झाला होता, त्यामुळं आपण आज चाललो. आता तर इकडं ट्रॅफिक लागलंय, सिग्नल लागलेलं आहे. बाकी गाइज आम्ही आता पोहोचलोय चांदणी चौकामध्ये. हा तो नवीन रोड झालाय त्या साईडनी, त्या रोडलाच आम्ही. 1 minute later. हा हे काय येतच आहे मागं बीड मी. अरे तेच आहे काय. आता मी नशीब बघितलं बाहेर, माझं लक्ष गेलं. आपण पुढे गेलो असतो रेस्टॉरंट पासनं. हा इथंच आहे, बरोबर आहे, बघा समोर. हा एंट्री इथनं असेल, बरोबर. नाही रे, मला वाटलं की इथनं असेल. बरोबर आहे ना, इथून जायचं. हे बघा गाइज, आपण आलोय विंड मिलला. क्या बोल रहे? पीछे से एंट्री. ठीक है. वो पीछे मेन मटेरियल जाता है इधर. अच्छा ठीक आहे. गाइस इकडनं एंट्री जी आहे ना, ती किचनची एंट्री आहे. गाजरी होत चालला माझं कारण थोडं पुढे गेलो होतो आपण, आणि ती जी एंट्री होती ती किचनची एंट्री होती. ठीक आहे ना गौरी. चालेल, ठीक आहे. सॉरी फॉर टिप्सी टर्टल इकडं दौलत पेट्रोल पंप माहिती आहे ना? नाही, मी पण नवीन आहे महिना. सो गाइस सीन असं झालं आता. इकडं आम्ही डायरेक्ट आलो होतो आणि इकडं पॅकेजेस आहेत आणि बुकिंग आहेत, VIP एंट्रीज वगैरे, आणि बाकी सगळे जे आहेत ना ते पॅकेज आहेत. ठीक आहे, आता पर पर्सन तिथं जे काही इंडिव्हिज्युअल त्यांच्या पॅकेजनुसार आहेत. पण आपण ड्रिंक वगैरे करणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं आपण ती कॅन्सल करून टाकलं. ठीक आहे, आपण डायरेक्ट आलो होतो, आधी विचारायला पाहिजे होतं, इन्क्वायरी वगैरे करायला पाहिजे होती आपण फोन करून. तर आता आपण दुसरं डेस्टिनेशन बघतोय, म्हणजे दुसऱ्या रिसॉर्टला जाऊ, बघू तिकडं. आता हीच राईड आम्ही पुढं म्हणजे कंटिन्यू करतोय. भुगावमध्ये पुढं चाललोय आम्ही आतमध्ये. सो लेट्स सी. आता आय होप की तिथं असं काहीतरी नसावं असेल. हा, एंट्री असावी, फ्री एंट्री. आता इकडे आम्हाला इथं आल्यावर कळालं की इकडं फक्त VIP एंट्रीज आहेत आणि पॅकेजसाठी आहेत. म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट गेले तर तुम्हाला एंट्री नाही आहे, पॅकेज घ्यावंच लागेल. आणि सीन असं आहे की आपण ड्रिंक वगैरे काही करत नाही, त्यामुळं आपण नको म्हणतो, कारण त्याचा फायदाच नाही आहे. त्यामुळं चला आता बघूयात, आपण पुढे जावं, राईड पुढे कंटिन्यू करू. 1 eternity later. गाईज बाकी इथं पण सेम सीन झालेलं आहे. आता आतमध्ये आलो तर हे पण म्हणतायत की आज पॅकेजमध्येच तुम्हाला घ्यावं लागेल. इंडिव्हिज्युअल तुम्ही असं काही फूडचं बघताय तर नाही भेटणार. गाईज आपल्या बहुतेक आज
नशिबात आहे का नाही माहित नाही 31st सेलिब्रेट करण्याचं, कारण इकडं पण सेम सीन सांगितलंय त्यांनी की तुम्हाला आज पॅकेजेस घ्यावं लागतील. बाकी काय आता आम्ही दुसरे बघतोय म्हणजे रिसॉर्ट, म्हणजे जिकडं आपल्याला विदाउट पॅकेज जर असतील काही तर बघूत, नाहीतर काय प्लॅन नाही. कॅब आली गाईज आपली, चलो बेटो फिर से. लाईट पण करते. अरे तुला नाही घेत राव, तू ती काजल राव सारखं करायला लागली. मालवणचा ब्लॉग बघितला का तू आपला? काजल राव नाही, ऋषा मला घेऊ नको, ऋषा मला घेऊ नको. नाही घेत राव, मज्जा आली पण मालवण. आमचं मालवणचं या वर्षीचं झालं होतं प्लॅन, पण कॅन्सल केलं काय कारणांमुळे. A few moments later. गाईज फायनली आपण पोहोचलोय आता, कोथरूड मध्ये चाललोय. येत आणि दार उघड तुझं तू गौरी. इकडे आपल्याला 10th फ्लोअरला यायचं ना. कॅन्डल अरे यार काय चांगलं इकडं कोपऱ्यात जागा पकडून बसलो होतो. त्यांचं म्हणणे तिकडं चालला पुढं जरा कॅन्डल्स वगैरे. सो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे कोथरूड मध्ये चाललोय, कर्वेनगरला. नाव काय आहे मेन कोर्स बाकारिका म्हणून एक हे रेस्टॉरंट, सो तिथं आलोय आपण. एकच खायचं मागून मेन कोर्स मध्ये काय मी काय म्हणते ऋषी, हा बाकी गाईज इकडचे वाईब्स तर मस्त आहेत, आवडलं. मगाशी मी गेलो होतो तिकडं बसण्यासाठी त्या टेबलवर शेवटच्या, आणि यांनी इकडं आणले जरा. इकडं जरा लाइटिंग वगैरे आणि व्ह्यू पण भारी इकडचा, आणि वाईब्स तर आहेच. आणि खरंच जरा भारी वाटतं. थंडी ठीक आहे ना. भाजी सांग काय म्हणतो तू? अरे यार अरे तुझ्याकडे नाहीये बाई, इथं आहे कॅमेरा, बघ तर आधी. पण मी इथं पॉज झाले नाही. गाईज आम्ही आत्ता बघत होतो चिकन बटर बघितलं होतं शोधून. कोणतं म्हणली तू? हा मटन नको आहे ना आपल्याला, चिकन बघतो आपण. चिकन पॅटर आहे बघ, पण उगाच मागवलं आपण, मागवायला पाहिजे. करू शकतो आपण तसं रिप्लेस. सांगायचं का अरे मिल जाएगा आपको. ये चिकन प्लॅटर का कैसी चिकन स्टार्टरचं बोलते का तू? कौन सा है आपका? ये चिकन प्लॅटर का सो गाईज फायनली आपलं स्टार्टर आलेलं आहे, आणि गौरीने इथं मॉकटेल मागवलेलं आहे. आपण नाही ऑर्डर केलेलं, गौरीने त्यासाठी घेतलं. नाही आपल्याला माहिती आहे. 2000 years later. आपलं जेवण झालं इकडं, आणि आता डेझर्ट मागवले. काय मागवले? स्ट्रॉबेरी आहे ना, ब्लूबेरी, मी म्हणतो ब्लॅकबेरी. बाकी काय जेवण आपलं झालं, आणि जेवण मस्त होतं, त्यामुळे आता मस्त पोटभर जेवलं आम्ही. आता 8 वाजलेले आहेत. आता जेवण वगैरे झालेलं आहे, डेझर्ट खाणार आणि निघणार. मला डायरेक्ट घरी पण जायचं आहे, त्यामुळे लवकर आलो होतो आम्ही यासाठीच की मला घरी जायचं, त्यामुळं. बाकी चलो चलो गाईज फायनली जेवण चाललंय आणि आम्ही निघालोय जाण्यासाठी. हे ब्लॉग चालू आहे, प्लीज माइंड युअर लँग्वेज गाईज.